मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये टोल लाईक रिसेप्टर इन इम्युनो रिस्पॉन्स म्हणजे टोल लाईक रिसेप्टरचं काय मेन रोल आहे इम्युनो रिस्पॉन्समध्ये ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूया. तर टोल लाईक रिसेप्टरला TLR पण म्हटलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये. इन इम्युनो रिस्पॉन्स इट प्ले अ क्रुशल रोल रिकग्नायझिंग द पॅथोजन असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न. जे काही पॅम्स जे काय असतात पॅथोजन असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्नला रिकग्नाइज करण्यासाठी किंवा इम्युनो रिस्पॉन्सला इनिशिएट करण्यासाठी जे काही टोल लाईक रिसेप्टर आहे ते इम्युनो रिस्पॉन्समध्ये वापरले जातात. अंडरस्टँडिंग देअर फंक्शन इज अ इसेन्शियल फॉर द डेव्हलपिंग द न्यू इम्युनोथेरपीज. आणि ज्या वेळेस जे काही टोल लाईक रिसेप्टरचं जे काही फंक्शन वगैरे असेल ते आपण पूर्णपणे जर अंडरस्टँड केलं किंवा लक्षात घेऊन घेतलं तर त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही इम्युनोथेरपीज वगैरे आहे ते डेव्हलप करण्यासाठी मदत होऊ शकते. तसंच जे टोल लाईक रिसेप्टर आहे ते जे काही TLR हे जे काही फॅमिली रिसेप्टर आहे दॅट प्ले अ की रोल इन द रिकग्नायझिंग अँड रिस्पॉन्डिंग टू मायक्रोबियल इन्फेक्शन. तर स्पेशली हे जे काही टोल लाईक रिसेप्टर जे काही असतात ते रिकग्नाइज करतात आणि रिस्पॉन्ड करतात मायक्रोबियल इन्फेक्शनला. जे काही मायक्रोबियल इन्फेक्शन असेल त्याला रिकग्नाइज करण्यासाठी किंवा त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी टोल लाईक रिसेप्टर हे वापरले जातात. दे आर एक्सप्रेस इन द व्हेरियस इम्युनो सेल अँड आर क्रुशल फॉर इनिशिएटिंग द इननेट इम्युनो रिस्पॉन्स. आणि स्पेशली हे जे काही टोल लाईक रिसेप्टर आहेत ते इननेट इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी किंवा इनिशिएट करण्यासाठी वापरले जातात. आणि जे काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही डिस्कस केले होते टी सेल जे काही रिसेप्टर असतात किंवा TCR-CD3 जे काही कॉम्प्लेक्स आहे ते ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्सला इनिशिएट करण्यासाठी वापरलं जातं. पण जे काही टोल लाईक रिसेप्टर जे काय असतात ते इननेट इम्युनो रिस्पॉन्सला इनिशिएट करण्यासाठी वापरले जातात. द TLR आर ऑल्सो इम्प्लिकेटेड इन द इन्फ्लॅमेटरी अँड ऑटो इम्युनो डिसीज. तसंच जे काही इन्फ्लॅमेशन वगैरे असेल किंवा जे काही ऑटो इम्युनो डिसीज वगैरे असतील त्याच्यावरती जे काही टोल लाईक रिसेप्टर जी काही फॅमिली आहे रिसेप्टरची ती वर्क करत असते. TLR अँड पॅथोजन रिकग्निशन. तर टोल लाईक रिसेप्टरचा पॅथोजन रिकग्निशनमध्ये कसा उपयोग होतो ते आपण पाहूया. टोल लाईक रिसेप्टर रिकग्नाइज द स्पेसिफिक मॉलिक्युलर पॅटर्न प्रेझेंट इन द बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड अदर पॅथोजन. आणि जे काही टोल लाईक रिसेप्टर असतात ते स्पेसिफिक मॉलिक्युलर पॅटर्न आयडेंटिफाय करण्यासाठी वापरले जातात, जेणेकरून जे काही बॅक्टेरियामध्ये, व्हायरसेसमध्ये किंवा पॅथोजनमध्ये जे काही पॅटर्न असेल मॉलिक्युलर पॅटर्न तो रिकग्नाइज करण्यासाठी स्पेसिफिक मॉलिक्युलर पॅटर्न रिकग्नाइज करण्यासाठी टोल लाईक रिसेप्टर हे वापरले जातात. अपॉन द रिकग्निशन द TLRs trigger a series of a signaling cascade that leads to the production of a inflammatory cytokines and antimicrobial molecule. आणि ज्या वेळेस रिकग्निशन हे झालं हे जे काही प्रोसेस आहे सिग्नलिंग कॅस्केड ती रिकग्निशनवरती डिपेंड आहे. ज्या वेळेस टोल लाईक रिसेप्टर हे जे काही रिकग्निशन करतात मॉलिक्युलर पॅटर्नला त्याच्यानंतर टोल लाईक रिसेप्टर जे काही सिग्नलिंग कॅस्केड असेल किंवा सिग्नलिंग पाथवे असेल त्याला ट्रिगर करतात, जेणेकरून सिग्नलिंग पाथवे रन झाल्यानंतर जे काही इन्फ्लॅमेटरी सायटोकाईन असतील किंवा अँटीमायक्रोबियल मॉलिक्यूल असेल त्याचं प्रोडक्शन चालू होतं. आणि सिग्नलिंग पाथवे झाल्यानंतर प्रोडक्शन झाल्यानंतर जे काही पॅथोजन असेल त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी पूर्णपणे जे काही सिग्नलिंग पाथवे रन झाल्यानंतर जे काही मॉलिक्यूल असेल ते वर्क करत असतात. आणि टोल लाईक रिसेप्टर इन ॲडॅप्टिव्ह immunity. In addition to their role in the innate immune response, the toll-like receptor also influence the adaptive immune response by shaping the activation and differentiation of a T cell and B cell. तर आपण पाहिलं होतं की जे की TCR-CD3 कॉम्प्लेक्स हा जो काही पूर्ण टोल जो काही T सेल रिसेप्टर आहेत ते ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्सला इनिशिएट करण्यासाठी किंवा इन्फ्लुएन्स करण्यासाठी वापरलं जातं. पण जे काही टोल लाईक रिसेप्टर आहे ते ॲडॅप्टिव्ह इम्युनो सिस्टीमला सुद्धा रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं, जेणेकरून ते T सेलला आणि B सेलला ॲक्टिवेशन करण्यासाठी किंवा त्याचं डिफरेन्शिएशन करण्यासाठी सुद्धा टोल लाईक रिसेप्टर हे यूज केले जातात. आणि तसंच हे जे इंटरॅक्शन आहे इननेट आणि ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्समुळे याच्यामुळे एक इफेक्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होतो, जेणेकरून
लवकरात लवकर त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट एक फायटिंग सिस्टीम उभी राहते, जेणेकरून आपल्या बॉडीमधून तो त्याला कसं काढता येईल किंवा त्याच्या अगेन्स्ट कोणता इम्युन रिस्पॉन्स जनरेट झाल्यामुळे त्याच्यावरती लगेच पूर्णपणे त्याच्यावरती ते जाऊन त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यासाठी जे काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल किंवा पॅटर्न रिकग्निशन झालं असेल त्याच्यावरती पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यासाठी काम केलं जातं. तर टोल लाईक रिसेप्टर दोघंही काम करतं, ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीला इनिशिएट करण्यासाठी सुद्धा, तसंच जे काही इन्नेट रिस्पॉन्स आहे तो सुद्धा जनरेट केलं जातं. हे झालं ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीमध्ये. तर आता टोल लाईक रिसेप्टर डिसीजमध्ये काय काम करतं ते आता आपण पाहूया. द टोल लाईक रिसेप्टर सिग्नलिंग हॅज बीन लिंक टू व्हेरियस इन्फ्लॅमेटरी अँड ऑटोइम्युनो डिसीज including the rheumatoid arthritis, inflammatory bowel disease and systemic lupus erythematosus. हे जे काही डिसीज वगैरे आहे त्याच्या अगेन्स्ट इन्फ्लॅमेटरी जे काही असतील किंवा जे काही सायटोकाईन असतील, तसंच जे काही अँटीमायक्रोबियल जे काही मॉलिक्यूल असेल ते जनरेट करण्यासाठी वापरलं जातं. आणि हे जे काही ऑटोइम्युन डिसीज असेल त्याला पूर्णपणे सिग्नलिंग पाथवे रन करण्यासाठी आणि त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी जे काही टोल लाईक रिसेप्टर ते काम करत असतं. अंडरस्टँडिंग द टोल लाईक रिसेप्टर फंक्शन इज इसेन्शियल फॉर डेव्हलपिंग द टार्गेट थेरपी फॉर दिस कंडिशन. आणि हे जे काही टोल लाईक रिसेप्टर आहे ह्या पूर्णपणे डिसीजच्या अगेन्स्ट एक टार्गेटेड थेरपी तयार करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी सुद्धा टोल लाईक रिसेप्टर हे वापरले जात असतात. आणि वेगवेगळे थेरपॅटिक मध्ये काय यूज केला जातो टोल लाईक रिसेप्टरचा. द युनिक रोल आपण पाहिलं तर इम्युन रिस्पॉन्स जे जनरेट करते त्याच्यामुळे ते टार्गेटला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी किंवा इम्युनोथेरपी जनरेट करण्यासाठी सुद्धा मेनली यूज केलं जातं. आणि ॲज अ मॉडेल यूज म्हणून म्हणजे लवकरात लवकर हा ॲडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स पण जनरेट करतो आहे आणि जो काही इन्नेट इम्युनो रिस्पॉन्स पण जनरेट करतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर जनरेट झाल्यामुळे तो वॅक्सिनमध्ये, कॅन्सर इम्युनोथेरपीजमध्ये आणि अँटी इन्फ्लॅमेटरी ट्रीटमेंटमध्ये सुद्धा जे काही टोल लाईक रिसेप्टर सिग्नलिंग हा जो काही आहे तो वापरला जातो, जेणेकरून जे काही रिस्पॉन्स जनरेट होतो आहे जास्त प्रमाणातमध्ये आणि त्याच्यामुळे जे काही नवीन नवीन इम्युनोथेरपी जनरेट करण्यासाठी किंवा वॅक्सिन जनरेट करण्यासाठी सुद्धा टोल लाईक रिसेप्टरचा वापर हा केला जातो. तसंच रिसर्च पर्पज जर आपण पाहिलं तर करंटली रिसर्चमध्ये स्पेसिफिक जे काही टोल लाईक रिसेप्टर आहे ते वापरले जातात, जेणेकरून त्याचं पूर्णपणे जे काही टोल लाईक रिसेप्टर असतील त्याचं अँटागॉनिस्टिक किंवा गॉनॅस्टिक हे जे काही प्रॉपर्टी असतात थेरपॅटिक ॲप्लिकेशनमध्ये त्या वापरल्या जातात, जेणेकरून नवीन नवीन वॅक्सिन डेव्हलपमेंटसाठी सध्याला आता वापरणं चालू झालेलं आहे टोल लाईक रिसेप्टर. तसंच थेरपॅटिक जे काही ट्रीटमेंट वगैरे असेल त्याच्यावरती सुद्धा रिसर्च वगैरे चालू आहे, जेणेकरून जे काही डिसीज वगैरे असेल ते क्युअर करण्यासाठी टोल लाईक रिसेप्टरचा वापर हा सध्याला केला जात आहे आणि त्याच्यावरती रिसर्च वगैरे चालू आहे. आणि पूर्णपणे जे काही टोल लाईक रिसेप्टर आहे ते आपण पाहिलं की पूर्णपणे इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतो आहे. तसंच जे काही डिसीज वगैरे आहे त्याचं पूर्णपणे रिकग्निशन करण्यासाठी किंवा थेरपॅटिक इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी किंवा अजून काही इम्युनॉलॉजीमध्ये रिसर्च करण्यासाठी सुद्धा टोल लाईक रिसेप्टरचा वापर हा मेनली आता सध्याला केला जात आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण टोल लाईक रिसेप्टर म्हणजे काय आणि त्याच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये कसा उपयोग चालू आहे आणि कोणकोणत्या गोष्टीमध्ये त्याचा वापर होतो आहे ते आपण डिस्कस केला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.